भयंकर म्हणजे भयंकर समुद्र खवळलेला आहे. पण ह्या लोकांनी तर संपूर्ण फ्रीमध्येच प्रवास करून टाकलाय. पुरुषांनी काय करायचं हो आता. जस्ट लुक ॲट स्वामी समर्थ. नमस्कार, मी भूषण. स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, बॅक टू बॅक MSRTC जर्नी झालेली आहेत. रोहा ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते पणजी. ज्यांनी व्हिडिओ पाहिला त्यांना बिग थम्सअप, आणि ज्यांनी नाही पाहिला लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, आवर्जून नंतर पहा. मंडळी, सध्या मी आहे गोवा राज्यातील पणजी या KTC बसस्टँडजवळ. इथून आज आपला प्रवास होणार कर्नाटकमध्ये, म्हणजेच उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार या भागापर्यंत. गोवा ते कारवार हे लगभग अंतर 100 किलोमीटर आहे. परंतु जाणारा जो मार्ग आहे ना, तो तुम्ही पाहाल तर पुन्हा पाहाल, कारण संपूर्ण दाट जंगलातून हा मार्ग गेला आहे आणि तो नॅशनल हायवे 66. मी तर या जर्नीसाठी पूर्णपणे एक्सायटेड आहे. सोबत #मॉन्सून. गेले 2-3 दिवस गोवामध्ये, कोकणामध्ये बेशुमार पाऊस पडतो आहे. आता बघूया पुढे पाऊस मिळतोय की नाही, पण तुम्हाला मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचं आहे आणि माझ्यासोबत पणजी कारवार बस प्रवासाचा आनंद घ्यायचा आहे. वाजले दुपारचे 11:15 आणि समोर हा KTC बस स्टँड पणजीचा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ते 7 नंबर, ज्या ठिकाणी बाहेरच्या राज्यात जाणाऱ्या बसेस मिळतील, म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक या ठिकाणी. समोर लागली आहे कदंबा बस, या साईडला NWKRTC आणि इकडे सर्व कदंबा बसेस. समोर लागली आहे कुडाळ पणजी बस, म्हणजे आली आहे मगाशी पणजीसाठी. गोवा ते कर्नाटक म्हणजे पणजी ते कारवार तुम्हाला प्रवास करत असेल तर कदंबा, त्यानंतर KSRTC बसेस सुरू आहेत. महाराष्ट्राच्या MSRTC बसेस जात नाही, त्या पणजीपर्यंतच अवेलेबल आहेत आणि एक बस जाते वास्कोला. तर माझा प्लॅन आहे की आज पुन्हा एकदा KSRTCच्या बसने प्रवास करायचा, पण KSRTC बस न येता इथे येते NWKRTC. चला, फायनली बाबा बस मिळाली एकदाची कारवारला जाण्यासाठी. वाजले 1:25. ही आपली आजची बस NWKRTC. सर्व काही कन्नडीमध्ये आहे आणि हा आतला व्ह्यू बसचा. फुल्ली 3x2चा कॉम्बिनेशन. सध्या तरी कोणच नाही आहे. हिचा टायमिंग आहे बहुतेक 1:30 काय 1:45चा. माझी सीट ऑब्विसली केबिन पुढची साईड, आणि बहुतांश KSRTCच्या गाड्यांमध्ये ना अशी आडवी सीट असते, स्लीपर टाईप. पण ह्या बसमध्ये पहिल्यांदाच अशी सिंगल सीट पाहायला मिळाली आहे, थेट ड्रायव्हर दादांच्या बाजूला. समोर बोर्ड पण आहे कन्नडी भाषेमध्ये, एका समजत नाही, पण एवढं मात्र कन्फर्म आहे की कुठेतरी कुमटा लिहिलेलं आहे. आणि गजबची गोष्ट ती म्हणजे आपल्याला जी बस मिळाली आहे कारवारसाठी, आयशर बस. नेहमी आपण लेलँडच्या बसने प्रवास करतो, आज आपण आयशरच्या बसने प्रवास करणार आहोत. वाजले बरोबर 1:45. निर्धारित वेळेमध्येच आपली बस रवाना झाली आहे पणजी ते कुमटापर्यंत, पण आपल्याला प्रवास करायचा आहे मात्र कारवारपर्यंत. सकाळी या ठिकाणी जोरदार पाऊस पडला, त्यामुळे समोरची ग्लास थोडीफार क्लीन आहे तर थोडीफार डस्ट आहे. बघू, जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं कॅप्चर करू आपण. आणि अशा प्रकारे आपल्या प्रवासाला झाली सुरुवात. पणजी ते कारवार हे अंतर लगभग 100 किलोमीटर आहे आणि हे पार करण्यासाठी आपल्याला लागणार अवघे 3 ते 3.5 तास. गणरायाचं नामस्मरण कर आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया.
ऊन बघा, ऊन सकाळपासून धो पाऊस पडत होता, पण आता मात्र एवढं बेफाम गरम होतंय ना, चांगले उन्हाचे चटके बसत आहेत. असो, 30 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपण पोचलो आहोत मडगाव बस स्टँड या ठिकाणी. माझ्या मागे पाहू शकता मडगावचा डेपो त्या साईडला आहे आणि मागे हा बस स्टँड, जिथे कदंबा, पुढे KSRTC, त्यानंतर प्रायव्हेट गाड्या या ठिकाणी लागतात. प्रायव्हेट गाड्या म्हणजे लोकल बसेस ज्या तुम्हाला घेऊन जातील मडगाव स्टेशन, त्यानंतर इथे हॉस्पिटल आहेत, म्हणजे जे लोकल एरिया आहेत तिकडे. आणि प्रायव्हेट लक्झर लागतात ज्या येतात हैदराबाद, त्यानंतर मुंबई साईड म्हणा, पुढे नाशिक, सोलापूर इत्यादी ठिकाणाहून त्यांचं पार्किंग त्या साईडला आहे. पणजी ते कारवारच्या तिकीट फेअरबद्दल बोलायचं झालं, या KSRTC बसचं आहे 98 रुपये प्रति व्यक्ती 105 किलोमीटरसाठी. म्हणजे किलोमीटरहून कमी या बसचं तिकीट फेअर आहे. विचार करा मंडळी, पणजी ते कारवार हे लगभग अंतरच 105 किलोमीटर आणि तिकीट फेअर आहे 98 रुपये. आणि सर्वांना माहीतच आहे की महाराष्ट्राच्या MSRTC बसमध्ये नवीन नवीन योजना आल्या आहेत. महिलांना 50% प्रवास, पण KSRTC मात्र MSRTCच्या एकदम 2 पावलं पुढेच गेली. MSRTC देते 50% महिलांना प्रवास, पण ह्या लोकांनी तर संपूर्ण फ्रीमध्येच प्रवास होऊन टाकला आहे. म्हणजे ज्या महिला प्रवास करतील कर्नाटकाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट बसने, पब्लिक ट्रान्सपोर्टने, तर त्यांना फ्रीमध्ये विनामूल्य प्रवास होईल असं वाटतंय. ज्या ज्या सुविधा येत आहेत त्या सर्व महिलांना मिळत आहेत. पुरुषांनी काय करायचं हो आता? म्हणजे आम्ही सगळे फुल तिकीटं मारायची आणि संपूर्ण प्रवास करायचा. काहीतरी सवलत पाहिजे की नाही? बस 10 मिनिटाचा ब्रेक घेऊन निघाली मडगावच्या KTC बस स्टँडवरून. आता लगभग आपल्याला नाही म्हटलं तरी 80 किलोमीटरचा प्रवास राहिला आहे, 80-75 किलोमीटरचा. पण त्याआधीसुद्धा काही काही बस स्टॉप लागतील. आता गाडी बघूया बस स्टँड घेते की नाही. कानकोण म्हणा, त्यानंतर कानकोण एक ते खूप महत्त्वाचं बस स्टँड आहे. मडगाव शहरातून बाहेर पडत लागलो आपण NH66 हायवेला. आणि आता यापुढे जो नजारा आहे तो तर भाई नादच खुला. पाऊस जर भेटला तर 4 चांद लागले समजा. कारण यापुढे जो रोड आहे ना, एकदम सिंगल लेनने आहे. कुठे डबल दुपदरीकरण काहीच पाहायला मिळणार नाही. एकदम सिंगल लेनमध्ये अप टू टिल कारवारपर्यंत. थोडं का होईना पण पावसाला भाई सुरुवात झाली. एक नंबर. असंच पुढे पुढे मिळत जाऊ.
झाला समाप्त. मला वाटलं होतं की कारवारपर्यंत आहे, पण नाही, काणकोणपर्यंत आहे. तर आपली गाडी पोचली असून काणकोण या साईडला पाहू शकता रेल्वे स्टेशन आहे. काणकोण रेल्वे स्थानक आणि मुंबई गोवा हायवे एकदम पॅरलल आहे, समांतर रेषेमध्ये. जे कोणी असतील काणकोणचे जरूर कमेंट करा, हॅशटॅग सकट काणकोण लवर. नॅशनल हायवे 66 त्याच्याच पॅरलल आहे कोकण रेल्वे आणि समोर दिसतंय काणकोणचं रेल्वे स्थानक. बस तर मग आता थोड्याच वेळात गोवा राज्याची हद्द होणं समाप्त आणि प्रवेश करू कर्नाटक राज्यामध्ये. चला बाबा, आपला लास्ट स्टॉप आला तो म्हणजे कारवार. अण्णा धन्यवाद धन्यवाद. फायनली 100 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत पोचलो पणजी ते कारवार. चला दादा, चला. कारवारचं असं काय, या बस स्टँड आपली बस पणजी कुमटा जाईल कुमट्याला आणि इकडं सगळे NWKRTC. फक्त तिकडे एक आहे ती म्हणजे कदंबाची AC इलेक्ट्रिक बस. बरोबर 1:45ला आपण प्रवासाला केली होती सुरुवात आणि आता वाजले 4:30, म्हणजे 2.5 तासांमध्ये आपला संपूर्ण प्रवास पार पडला. 105 किलोमीटरचा गोवा ते कर्नाटक, म्हणजेच पणजी ते कारवार. ही वाली बस बघा कोल्हापूर कुमटा, कोल्हापूर आली आहे कुमट्याला जायला. आणि मेन बस स्टँडच्या अपोजिट डायरेक्शनला ज्या गाड्या लागतात त्या तुम्हाला घेऊन जातील कारवार रेल्वे स्टेशन. त्यानंतर कदंबाच्या सगळ्या इलेक्ट्रिक गाड्या या ठिकाणी. जबरदस्त एक नंबर प्रवास झाला, स्पेशली NWKRTCच्या गाडीने. KSRTCच्या गाड्या म्हणजे एकदम टाप टीप. आयशर गाड्या या हायवेसाठी एकदम कम्फर्टेबल नाही, सुटेबलच नाही आहेत. लिलँड असते ना तर भाई 4 चांद लागले असते असो. आणि अजून एक इश्यू तो म्हणजे सीटिंगच्या बाबतीत. यांची सीट 3x2 कॉम्बिनेशन आहेत. 2x2 असते ना तर भाई अजून मजा आली असती. आता कारवारला आलोच आहोत, जरा 2-3 स्पॉट फिरून घेऊ, म्हणजे इथे काय काय बघण्यासारखं आहे. आणि बाजूलाच मेन हायवेच्या बाजूलाच आहे अरबी समुद्र. पण त्याआधी नाश्ता करून घेऊया. इथं घेतले इडली, सांबार आणि चटणी. बरोबर बस स्टँडच्या समोरच आहे, त्यामध्ये काय टेन्शन. लागायच्या आधी चेकपोस्ट लागते. ज्या गाड्या पास होतात महाराष्ट्र म्हणा, गोवा म्हणा, कर्नाटककडे, तर त्या सर्व गाड्यांची चेकिंग होते एक्सेप्ट स्टेट ट्रान्सपोर्ट. मागच्या महिन्यात इलेक्शन असल्यामुळे ह्या बसेससुद्धा पूर्णपणे चेक व्हायच्या. मला वाटलं आमची बस चेक होईल, पण तसं काय झालं नाही. म्हणून जास्त वेळ न घेता लगेच बस आली कारवार या बस स्टँडला. आता जरा मस्तपैकी इडली सांबार खाऊन घेऊया आणि मग इकडचे जे जे मेन स्पॉट आहेत ते बघून घेऊया. जबरदस्त. मी नाश्ता करतोच आहे, तुम्ही सुद्धा या. नाश्ता वगैरे करून निघालो आपण पुढच्या प्रवासाला. माझ्या मागे
कारवारचा हा बस स्टँड KSRTC आणि इथून 2 मंदिरं आहेत, हनुमान देवताचं आणि गणपती बाप्पांचं. तर पटापट जाऊन दर्शन करूया. गणपती बाप्पा आणि मारुती रायांचे दर्शन करत आता जाऊया थेट पुढच्या पॉईंटला. तो म्हणजे हायवे शेजारी असलेला भला मोठा समुद्र. आता मध्यंतरी खूप मोठं वादळ आलं, त्या वादळाने ह्या समुद्राला काय काय इफेक्ट झाला आहे, लाटा किती उसळत आहेत ते बघूया. पण त्याआधी जे कोणी आहेत कारवारचे, यार कमेंट करा हॅशटॅग सकट आय लव कारवार, आमचो कारवार. कारण कारवार या ठिकाणी कन्नड भाषा बोलली जातेच, सोबत मराठी आणि कोकणी भाषासुद्धा. बऱ्याच ठिकाणी भंडारी भाषा देखील बोलली जाते. जर तुमच्यापैकी कोण असेल कारवारचे, तुम्ही घरी कोणती भाषा बोलता जरूर कमेंट करा. कारवारचा बस स्टँड पहिलाच राईट मारून लागतो, बाजूलाच आहे आणि बाहेर आल्यावर लागतो समोर भला मोठा अरबी समुद्र. लाटांचा आवाज तुम्हीच आहे का, किती मोठ्या प्रमाणात येतोय. भयंकर म्हणजे भयंकर समुद्र खवळलेला आहे. नाहीतर हे पाणी इथपर्यंत आलं आहे. जेव्हा येतात पर्यटक फिरण्यासाठी किंवा असं एन्जॉय करण्यासाठी, तेव्हा आरपार तिथपर्यंत जातात. पण हे पाणी आता खूपच वाढलं आहे, अगदी ह्या ठिकाणापर्यंत येतं. हो भाई साहब, जस्ट लुक ॲट हिम. समुद्राकडे पाहत राहिल्यावर एक प्रकारे आपलं मेडिटेशन होत असतं. असो, मी जे तुम्हाला बोललो होतो की KSRTCने एक नवीन शक्ती योजना लॉन्च केली आहे, ज्यामध्ये महिलांना मोफत प्रवास राहील. तर त्याचा काही वेळ कालावधी आहे आणि ही सेवा फक्त आणि फक्त राज्याअंतर्गत सुरू आहे. बाहेरच्या राज्यातल्या बसेसना सेवा दिली जात नाही. म्हणजे मी प्रवास केला होता गोवा ते कर्नाटक, म्हणजे इंटरस्टेट प्रवास झाला, त्यामुळे महिलांना ती सुविधा उपलब्ध नाही. जर त्यांनी प्रवास केला असता कारवार ते बेळगाव, कारवार ते हुबळी, कारवार ते मुर्डेश्वर, तर हमखास त्यांना फ्रीमध्ये सेवा मिळाली असती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्नाटकमध्ये राहणाऱ्या महिलांसाठीच योजना आहे, ती सुद्धा कर्नाटक राज्याअंतर्गत, बाहेरच्या ठिकाणी नाही. आधार कार्ड हे दाखवावं लागतं. आधार कार्ड असेल कर्नाटक राज्याचं तरच मिळेल, अदरवाईज नो. बाकी कारवारबद्दल बोलायचं झालं, इकडची स्पेशालिटी ती म्हणजे गणपतीला केली जाणारी घुमट आरती खूप प्रसिद्ध आहे. आणि कारवारची गोल भजी तर भाई नादच खुळा, ज्याला आम्ही बोलतो गुलगुले भजी. असो, आता वेळ नाही आहे. पुन्हा जेव्हा कधी येईन कारवारला तेव्हा टेस्ट करेन इकडची गोल भजी. आणि कधी वेळ मिळाला, कोण ओळखीचं मिळालं तर घुमट आरती कशी होते गणपतीला ते सुद्धा नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया मंडळी इथेच. लवकरच भेटू अशा नवीन ब्लॉग किंवा ट्रॅव्हलमध्ये. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. चॅनलला नवीन भेट दिली असेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला घंटी दाबायला विसरायची नाही. तर तुमका अशा प्रकारचे ब्लॉग ट्रॅव्हल बुक कसे मिळतले त्यासाठी घंटी दाबा. लवकरच मंडळी भेटू अशा नवीन ब्लॉग किंवा ट्रॅव्हलमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा. आणि हो सर्वांना जय महाराष्ट्र.